Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. यस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स जोन, आपका प्यारा स्कूल। और आज हम देखने वाले हैं एक मराठी निबंध, माझे आवड़ते झाड़। तो देखते हैं आपको कौन सा पेड़ पसंद है, उसके बारे में आप यहाँ पे निबंध लिख सकते हो। यहाँ पे मराठी निबंध लिखने के लिए बोला है, तो हमने ऐसे बहुत सारे मराठी निबंध दिए हैं हमारी साइट पे। आज आपण पाहणार आहोत माझे आवडते झाड मध्ये नारळ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं माझे आवडते झाड आंबा, तर आज काय पाहणार आहोत माझे आवडते झाड नारळ। चला तर करूया सुरुवात। कसं जायचे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। ओके, smartschool.infolips.com साईट ओपन करायची, सब्जेक्टमध्ये जायचं आणि तेथे निबंधमध्ये क्लिक करायचं। मग तेथे तुम्हाला मराठी हिंदी वेगवेगळे येतील। तेथे आपला हा 16 नंबरचा आहे माझे आवडते झाड आणि त्याच्यामधला माझे आवडते झाडमध्ये नारळ। ओके, तसे तर मला सर्वच झाडे आवडतात, पण तरीही त्यातील नारळाचे झाड हे त्याच्या विशेष गुणांमुळे जास्त आवडते। हे झाड उंच वाढलेले असते। त्याच्या झावळ्यांपासून छोट्या झोपड्यांचे छतही बनवले जाते। झावळ्यांच्या कडक काठ्यांपासून केरसुनी बनवतात। झावळ्यांच्या पात्यांपासून टोपल्या, सूप, शोभेच्या वस्तू व इतरही बरेच काही बनवता येते। नारळीच्या झाडापासून मिळणाऱ्या नारळाचेही खूप उपयोगाचे असते। हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्यात नारळ हे महत्त्वाचे असते। नारळ स्वयंपाकघरात तर खूप उपयोगी असते। कोकणात सर्वच भाज्यांमध्ये नारळ हे असतेच। नारळाची चटणी, नारळाची सोलकढी तर खूपच रुचकर व गुणकारी असते। नारळाची चिक्की, नारळाचे पाक तसेच बरेच पदार्थ बनवता येतात आणि नारळ आपल्याला सर्वच ऋतूंमध्ये उपलब्ध असतं। अशा प्रकारे झाडाच्या सर्वच भागाचे उपयोग होत असणारे हे कल्पवृक्षाचे झाड मला खूप आवडते। तर अजूनही तुम्हाला कोणते निबंध बघायचे असतील तर तुम्ही इथे सब्जेक्टमध्ये जा, सब्जेक्टमध्ये निबंध आणि निबंधमध्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत मराठी, हिंदी आणि इंग्लिश। मग यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये जायचं असेल तर इंग्लिशमध्ये जा, त्यामध्ये तुम्हाला इथे आम्हीही बरेचसे निबंध दिलेले आहेत। जो मला हवा असेल तो निबंध इथे बघून तो निबंध तुम्ही लिहू शकता। तर ठीक आहे, आज आपण येथेच थांबूया आणि ही आहे आमची जी साईट, जिथे आम्ही दिलेले आहेत भरपूर माहिती, smartschool.infolips.com। या इथे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश निबंधच नव्हे तर तुम्हाला ग्रामरचा पाठही सर्व मिळेल। तसेच वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या धड्यांचे क्वेश्चन आन्सरही आम्ही आता येथे देत चाललेलो आहोत। मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, तर सर्वच माहिती इथे तुम्हाला उपलब्ध असणार आहे। काही दिवसात ही साईट पूर्णपणे झालेली असेल तेव्हा तुम्हाला जवळपास अभ्यासाविषयीच्या सर्व माहिती इथे मिळेल। तर साईटला जरूर व्हिजिट करा, तुमच्या आवडीचं इथे काही ना काहीतरी नक्की असेल। ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला भेटतील जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा। त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा, खेळा आणि शिकत राहा स्मार्ट स्कूल सोबत। बाय बाय।